पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत। उद्या ठीक 11 वाजता निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन हे देशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र श्री मोहनजी भागवत यांच्या शुभ हाताने होणार आहे। आचारसंहिता असल्याने आम्ही कोणीही मंचावर जरी उपस्थित राहू शकलो नाही तरी एक चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नावर या कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर गोरगरिबांना मुंबई नागपूर गाठावी लागू नये यासाठी या कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करण्याचा आमचा संकल्प होता। मी टाटा ट्रस्ट व टाटा ग्रुपला धन्यवाद देईल की यासाठी कंपनी 8 आम्ही निर्माण केली, ज्यामध्ये टाटा ट्रस्ट व सरकार असं संयुक्त विद्यमाने 140 बेडेड साऱ्या सुविधायुक्त व देशात युक्रेन रशियाच्या युद्धानंतर अनेक उपकरणामध्ये हेलियम वायूचा उपयोग केला जातो आणि युक्रेन युद्धानंतर हेलियम गॅस नसल्याने जगामध्ये अनेक उपकरणं हे वर्ष बंद पडलीत। पण या देशातली पहिली मशीन हेलियम वायूचा उपयोग न करता ही देशातली पहिली मशीन ही चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण आणली आहे। स्वर्गीय रतन टाटा जेव्हा आलेत तेव्हा त्यांनी माझ्यापाशी भावना व्यक्त केली होती की या रुग्णालयाचं उद्घाटन मी स्वतः व सरसंघचालकांच्या हाताने व्हावं ही माझी इच्छा आहे। आज स्वर्गीय रतन टाटा हे आमच्यात नाहीत, पण त्यांच्या इच्छेनुरूप उद्या हे उद्घाटन होते आहे आणि आम्हीही मनात विचार केला की जितक्या वेगाने या रुग्णालयाचं उद्घाटन करता येईल आणि दुसऱ्या दिवशीपासून केमोथेरपी असेल, रेडिएशन थेरपी असेल, या साऱ्या गोष्टी वेगाने करता येईल यासाठी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून उद्घाटनाला मंचावर राहण्याचा मोह साधारणतः असतो, पण तो मोह आम्ही ठेवला नाही, कारण आम्हाला जाणीव आहे की कॅन्सरच्या पेशंटची सेवा म्हणजेच ईश्वरीय सेवा आहे। टाटा ट्रस्टच्या वतीने आत्ताच मी डॉक्टर कैलाश शर्मा जे डायरेक्टर आहे त्यांची बैठक करून आलो। या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आमचा प्रयत्न असणार आहे की विविध सेवाभावी ट्रस्ट, सरकारच्या योजना याला एकत्रित करून कॅन्सर रुग्णांना मोफत व अतिशय अल्प दरामध्ये या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे। श्रीमंतासाठी अनेक दवाखाने महाराष्ट्रात असू शकतात, पण गरिबांसाठी ज्याचा हातावर पोट आहे, कॅन्सर अजूनही आपल्या अंगावर काटा आणतो। यासाठी मी डीपीडीसीतून पालकमंत्री असताना 1.5 कोटी रुपयाची साधारणतः महिलांच्या कॅन्सरच्या संदर्भामधली निदान करणारी गाडी आता आपल्या जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेली आहे। यासोबत
सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भात विधानसभेत मागच्या अधिवेशनामध्ये अर्धा तास चर्चा उपस्थित करून सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिन या विशेष करून आमच्या किशोरवयीन बहिणींना जर दिल्या तर निश्चितपणे महिलांमध्ये असणारे सर्वायकल कॅन्सर हे होणार नाही अशी वॅक्सिन निघाली आहे. आणि म्हणून 2 टप्प्यामध्ये कॅन्सरच्या दुर्धर आजारावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला युद्ध लढायचं आहे. एक की फर्स्ट स्टेजमध्ये निदान व्हावं, यासाठी 1.5 कोटीची गाडी आपण उपलब्ध करून दिली आहे. त्याला कॅन्सर हॉस्पिटलशी जोडून आपण त्याचे कॅम्प्स नियमितपणे करण्याचा कार्यक्रम करणार आहोत. याला जोडून गरिबांना आयुष्यमान भारत योजना असेल, जीवनदायी योजना असेल, मुख्यमंत्री केअर फंड असेल, PM केअर फंड असेल, याला पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण जोडणार आहोत. आणि या सुविधा अतिशय अल्प दरात किंवा मोफत आपण करणार आहोत. याशिवाय एक संकल्प माझं मंत्रीपद गेल्याने राहून गेलं, आणि ते म्हणजे 15 कोटीची एक आपण धर्मशाळा प्रस्तावित केली होती. जेव्हा ग्रामीण भागातून लोक येतील त्यांना निशुल्क तर आपण आरोग्य सेवा देऊ, पण कुटुंबाचं काय? असे अनेक गरीब परिवार आहे की ज्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामध्ये सारी रोजी रोटी मनरेगाचं काम सोडून उपस्थित राहावं लागतं. त्यांच्या खात्यामध्ये पैसे नसतात. आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपण एक धर्मशाळा बांधण्याचा एक संकल्प केलाय, प्रयत्न करतोय. आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मी विनंती केली, नागपूर अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष भेटलो, आणि त्यांनीही अतिशय दिलदारपणे यासाठी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मी 15 कोटी उपलब्ध करून देईल असा विश्वास दिलाय. आणि मला विश्वास आहे की माननीय एकनाथ शिंदेजी नगर विकासच्या माध्यमातून 15 कोटी उपलब्ध करून देतील. हा मला निश्चितपणे विश्वास आहे की ज्या माध्यमातून धर्मशाळेची ही व्यवस्था ही आपण उत्तम पद्धतीने करू शकू. यामध्ये काही रिक्रुटमेंट झालेली आहे, पण कॅन्सरवर निदान करणाऱ्या लोकांसाठी दुसरा एक प्रश्न उपस्थित झाला आहे की हाय सॅलरी आणि राहण्याची सोय. आणि म्हणून एका बाबतीत, त्याही व्यवस्थेच्या बाबतीत आम्ही साधारणतः विचार करतोय की जे डॉक्टर्स इथे येतील तर त्यांच्यासाठी राहण्याच्या उत्तम सोयी सुद्धा आपल्याला निर्माण कराव्या लागतील. आता सध्या देशामध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये इलाज करणाऱ्या डॉक्टरांची संख्या व त्यांची मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. आता आपण जो रेडिओलॉजी मधला स्पेशालिस्ट आणला, तोही खूप प्रयत्न करून जास्त पगार देऊन तो आणावा लागतो. इतकी कॉम्पिटिशन आणि स्पर्धा आहे. आणि म्हणून मी डॉक्टर मंगेश गुलवाडेजींना सूचना केली की काही चंद्रपूरच्या डॉक्टरांनाही आपण ट्रेनिंग देऊ शकू का? आपल्याकडे असणारे जे सर्जन आहे त्यांना आपण ऑन्कॉलॉजीमध्ये, कॅन्सरमध्ये आपण त्यांना सुद्धा सेवा देता येईल असं ट्रेनिंग टाटा ट्रस्ट द्यायला तयार आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये याचाही विचार आपण करतोय की ज्या माध्यमातून आपलं टाटा कॅन्सर हॉस्पिटल, जे टाटानी मदत दिली, ज्याला आता पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल आपण म्हणतोय, ते अतिउत्तम व्हावं या हा आपला प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना उद्या 11 वाजता त्या उद्घाटनाला आपण यावं. सरसंघचालक रात्रभर प्रवास करून ते उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात येत आहेत, कारण ते महाराष्ट्राच्या बाहेर राज्यात आहे. पण आमची विनंती त्यांनी मान्य केली, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती केली की स्वर्गीय रतन टाटाचे हे स्वप्न आहे, आणि खर तर हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता
की रतन टाटाजी यांचा जिल्ह्यात काहीही कोणत्याही पद्धती व्यावसायिक संबंध नसताना त्यांनी आपल्याला जे पैसे देऊ केले, त्यांनी आपल्याला या अगोदर BRTCच्या आर्किटेक्टचे पैसे त्यांनी दिले, 90 गावं दत्तक घेतली, त्याच्यामध्ये टाटा ट्रस्ट चांदाबांधामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले आणि अनेक गावांमध्ये त्यातून सिंचन व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये त्यांची टाटा ट्रस्टची मदत झाली. आता आपल्याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांनी सर्व टेक्निकल नो हाऊ, हेल्थच्या बाबतीतलं नो हाऊ त्यांनी दिलं आणि 100 कोटी रुपये त्यांनी दिले. याच्या पुढच्या काही कार्यक्रमासाठी माझी मुंबईत त्यांच्याशी एक चर्चा झाली आहे. काही कार्यक्रम भविष्यामध्ये टाटा ट्रस्टने आग्रहपूर्वक आपल्याला द्यावे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा हा जिल्हा पुढे जावा. एका गोष्टीचा आनंद हा निश्चितपणे चंद्रपूरकरांना असावा की आपलं मेडिकल कॉलेज हे इतर मेडिकल कॉलेजपेक्षाही हटके आहे. आपल्याला अभिमान वाटेल की आपला एकमात्र या महाराष्ट्राचं मेडिकल कॉलेज आहे की ज्यामध्ये हेलिकॉप्टर रुग्ण सेवा यासाठी हेलिपॅड केला गेला आहे. हेलिकॉप्टर हे श्रीमंताच्याच कामी येईल याची जाणीव मला आहे, पण अचानकपणे अशा प्रसंगामध्ये चंद्रपूरच्या इथून आपल्याला या हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकेल. या जिल्ह्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याचा अभिमान तुम्हाला वाटेल की मी आपल्याकडे 65 PSC सेंटर आहे ग्रामीण भागात. या 65 PSC सेंटर पैकी 32 PSCला मी पालकमंत्री असताना स्मार्ट PSC बनवण्याचा निर्णय केला. त्याचा ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष व हॉस्पिटल उत्तम व्हावं या दृष्टीने निधी उपलब्ध केला आणि यापैकी उमरी पोद्दारचं मी उद्घाटन केलं, कळमण्याचं उद्घाटन केलं. आपल्यापैकी कोणी जर उमरी पोद्दार जाऊन आला, आपलं ऑपरेशन थिएटर हे एखाद्या खाजगी दवाखान्यापेक्षाही अतिशय उत्तम आहे. आपण त्या ठिकाणी अँटी बॅक्टेरियल भिंती उभ्या केल्या आहे आणि प्रसूती कक्ष जर बघितलं तर तुम्हाला आनंद वाटेल की जन्मल्यावर सुद्धा मुलगा वा सुधीर भाऊ वा म्हणेल इतकं सुंदर आपण प्रसूती कक्ष हा आपण त्यामध्ये केला आहे. कारण माझा स्वतःचा जन्म हा चंद्रपूर सरकारी दवाखान्यात झाला आणि तेव्हा काढलेला फोटो जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात येतं कवेलूचं असणारं ते प्रसूतीगृह होतं आणि कवेलूच्या प्रसूतीगृहामध्ये माझा जन्म झाला, भिंतीचे पापुद्र निघाले होते असा तो फोटो आहे. आणि आज मात्र यामध्ये आपण उत्तम पद्धतीने पुढे गेलो. नॅशनल स्तरावर जसं ISI आहे, ISO आहे, तसं नॅशनल स्तरावर नॅशनल हेल्थचं मानांकन असणारी जी संस्था आहे, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साठी काम करते, एका गोष्टीचा अभिमान आहे की आज आमच्या जिल्ह्यातील PSC हे देशामध्ये गुणांनी देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेली. देशामधल्या आमच्या विदर्भातल्या 11 PSC पैकी आमच्या नॅशनल स्तरावरच्या मानांकनामध्ये विदर्भामध्ये आमच्या 8 PSC 11 पैकी विदर्भाच्या या आमच्या आल्या. निश्चितपणे आरोग्य सेवेमध्ये आम्ही निर्माण केलेली कामं ही आता इतरांना धीरे धीरे मार्गदर्शक ठरताय. ग्रामीण रुग्णालयाला मूळच्या उपजिल्हा रुग्णालय आपण केलं आणि उपजिल्हा रुग्णालय केल्यावर हा पहिलं उपजिल्हा रुग्णालय आहे की ज्यामध्ये 8,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 80,000 फुटाच्या बांधकामाच्या ऐवजी महाराष्ट्रातलं पहिलं उपजिल्हा रुग्णालय आहे जे 15,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1,50,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम चालू आहे. तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता आणि त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा या आपण त्यामध्ये केल्या. बल्लारशाचं ग्रामीण रुग्णालय एक्सप्रेस फीडर लावलं आणि आता पुढच्या वर्षात आपण बल्लारशाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये MRI मशीन,
सिटी स्कॅन, सोनोग्राफी याच्याही सुविधा राज्य सरकारच्या वतीने करतो आहे. मूळ सारख्या शहरात आता डायलिसिसच्या सुविधा करतोय. एका गोष्टीसाठी आज मग एकाने माझ्या फेसबुकवर प्रतिक्रिया देत सांगितलं की बाकी सर्व उत्तम होत आहे, आता बायपास सर्जरीची व्यवस्था ही सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये आपण कॅथलॉग करून निर्माण करावी. निश्चितपणे त्यांच्या प्रतिक्रियेला